तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. तर आज आम्ही निघालो आहोत आमच्या शिजूला घेऊन. दिसते का तुम्हाला शिजू का? पाठीमागे छान मस्त अशी बसली ती. तर तिची आज केसांची कटिंग करायची आहे, त्यामुळे आम्ही हडपसरला निघालो आहोत. आणि आर्यनंद दोघे पाठी मस्त असे मजेशीर बसलेले आहेत. तर चला, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते तिची कटिंग कशी करतात ते. अरे शिजून दाखव. आता ही शेवटची शिजूची अशी केस असणार आहे. पुन्हा तिची अशी केस पाहायला भेटणार नाहीयेत, त्यामुळे तिची कटिंग केल्यानंतर मग मी तुम्हाला ती दाखवते. तर आता आम्ही पोचलो आहे हडपसरमध्ये आणि आता जवळ शॉप आलेला आहे. हां, शौर्यवाड्याला जेवायला जायचं. त्या दिवशी पण आलतो बघ स्कूटी होता, तुम्ही म्हणलं जाऊ जाऊ आणि म्हणला चला आता आपल्या तिकडे भाकऱ्या खायला. तिकडे आपल्याला यात्रेला जायचंय, आल्यावर यात्रेला जेवायला. नाही येतो नाही काही. हा मटण खरं तुला नेते शौर्यवाड्याला काय मटण? त्या आजीन जेवाय बोलवले तिकडे जाऊ आपण. नाही नाही मग चिकन आवडतं. मटण नाही आवडत, चिकन खायचंय का? बिर्याणी चिकन खायला जायचंय पोराला. बिर्याणी बिर्याणी नको म्हणतोय. बिर्याणी खायची. ते बिर्याणी नाही, मटण नको म्हणतोय, बिर्याणी खायला जाईल. तू उतर इथंच, तुला नाही नेणार. का? बिर्याणी पण नाही, चिकन पण नाही, आम्ही मटण खायला जाणार आहे. कारण नाही मम्मी नाही जमणार. बरं चालतंय की मग तुला उपवास आज. याच्यात मला बिर्याणी करायची आहे. हा याच्यात मला एकट्याला बिर्याणी करायची. बरं चालतंय. पुढं दिसणं मला काय. शिजू शिजू का? शिजू काही तर फायनली आम्ही ग्रूमिंग शॉपमध्ये पोचलो आहोत. तर चला. तुझ्या मुलाला शिकायचं. पप्पा करा लॉक. थांबा थांबा करा लॉक. गाडी बघ. तर हे आहे स्निफी नोज ग्रूमिंग सेंटर. तर इथे सर्व प्राण्यांचे केस कटिंग केले जातात. तसे त्यांना छान आंघोळ पण घातली जाते, त्यांचे नखे वगैरे पण कट केले जातात. तर त्यामुळे आज शिजूला मी इथे आणलं होतं. तर तिचीही आता केस कट करायचं आहे. ऐक ना फक्त कटिंग. तर त्यांनी तिला छान अंघोळ घातली व तिचे केस चांगले सुकवले आणि त्यानंतर तिला कटिंगसाठी घेतले. हो थोडी तिचे केस कट करण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 तास लागणार होते. त्यामुळे आम्ही तेथे जवळच असलेल्या हॉटेल रायरीमध्ये जेवणासाठी आलो. तर हे हॉटेल आपल्या हडपसरमध्येच आहे, परंतु तेथे भिगवण स्पेशल मच्छी भेटते, त्यामुळे आम्ही इथे जेवायला आलो होतो. तर आल्यावर छान हॉटेल आहे हे. आणि तेथे दुपारचा टायमिंग होता, त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. तर मग आम्ही स्पेशल भिगवण मच्छी थाळी ऑर्डर केली
आणि आर्यनसाठी छान अशी एक बिर्याणी ऑर्डर केली, कारण तो काही मच्छी खात नाही, तर त्याला आज बिर्याणीच खायची होती, त्यामुळे त्याच्यासाठी बिर्याणी घेतली. तर तुम्ही पाहू शकता किती छान असं ताट आलेलं आहे. तर आता छान असं जेवण झालंय आणि आता आम्ही निघालो आहोत शिजुकाकडे. तिची किती कटिंग झाले ते आता पाहायचं आहे. तर चला. फ्रॉक मध्ये असे आहेत बघा. मोठी पण घे. 12 आहे का? नाही ती 10 ही 12 आहे. 10 थोडी मोठी आहे. 10 बसेल बघा. नाही बसणार. हा? मोठी किती आहे? बसेल. माझी एक बसेल. ही वाला बसेल. ही वाला बसेल. काय झालं? तर तिकडे शिजूची कटिंग चालू होती, तोपर्यंत आम्ही येथे शेजारीच असलेल्या या शॉपमध्ये आलो. तर इथे सर्व प्राण्यांचे बेल्ट आणि कपडे, तसेच शॅम्पू, साबण व पेडिग्री हे सर्व येथे मिळते. तर ते आम्ही पाहत होतो. तर आम्हीही शिजूसाठी एक छान असा सेंट घेतला. तर खरंच खूप छान छान वस्तू होत्या तिथे. आधी वरती ती मागते. त्याला हुशार आहे ना आर्यन, बघ किती हुशार आहे, त्याला तरी कळतंय. खाली बस म्हणलं की बसलं बघ, उठला. खाली बस, 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 खाली बस. तू मागस आहे बाळा. नको कटिंग करायची बघ पेंटिंग.
शिजू कसं वाटतंय कटिंग करून मोकळं मोकळं आता तो शिजू नाही राहू दे अरे नको लगेच बांधू हा तो कपडे ती एक आणि ती एक. आर्यन तू उठ नाही. बस पट्टी आहे कशी दिसते शिजू छान दिसते का तर फायनली शिजूची कटिंग झाली आहे आता आणि आम्ही निघालो आहोत आमच्या घरी शिजुका खूप दमलेली आहे त्यामुळे मस्त अशी झोपली आहे दिसते का तुम्हाला दाखव रे आर्यन झोपली ना हां झोपू दे त्यानंतर मग खूप थकलो होतो त्यामुळे मस्त असा एवली चहा प्यायला आलो शिजू चहा पिती चहा पिती चहा पिते दमली ना रे शिजूसाठी आता छान अशी आईस्क्रीम घेतली आहे आता तिला द्यायची आईस्क्रीम सोडा खाली ठेवा खाली द्या भूक लागली तर मैत्रिणींनो कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय